या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुळाचाराप्रमाणे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी याचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवणार आहे। आणि घटस्थापनेविषयी जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। 15 ऑक्टोबर 2023 रविवारचा दिवस। या दिवशी घटस्थापना आहे। तर घट बसवण्यासाठी इथे मी चौरंग घेतलेला आहे आणि त्यावर एक लाल कलरचा नवीन कोरा कपडा घेतलेला आहे। आणि इथे पूजा आपल्याला घट बसवायचा आहे तर आपल्याला घट बसवायच्या आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण इथे आधी सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत, कारण आपल्याला कुठलीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने करायची असते, म्हणजेच अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। त्यासाठी इथे मी दिव्याला स्थान देत आहे। कुठलीही पूजा जेव्हा आपण करतो आणि त्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्यासाठी सर्वात पहिले आपण दिव्याला स्थान द्यायला पाहिजे, म्हणजेच दिव्याखाली अक्षदा ठेवायला पाहिजे किंवा तुम्ही फुलाची राससुद्धा घालू शकता। पण इथे मी अक्षदा घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी डिश घेतलेली आहे, कारण आपण अखंड 9 दिवस आपण ज्योत लावणार आहोत। त्यासाठी तेल हे खाली दिव्याच्या खाली झिरपू नये त्यासाठी इथे मी डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अष्टदल कमल कुंकवाने काढलेलं आहे। तर आता मी दिवा प्रज्वलित करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे। त्यानंतर इथे मी गणपती बाप्पाला अभिषेक करण्यासाठी एक ताट घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडीशी फुलं आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, कारण खूप छान वाटतं अभिषेक करताना आपण थोडीशी फुलं जर ताटामध्ये घेतली आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना जर अभिषेक केला तर खूप छान वाटतं। तर इथे मी फुलाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि गणपती बाप्पाला आपण इथे स्नान घालून घेणार आहोत। तर गणपती बाप्पाला स्नान घालताना आधी आपण पाण्याने अभिषेक करायचा असतो, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा असतो। त्यानंतर आपल्याला अभिषेक करताना ओम गणपते नमः, ओम गणपते नमः अशा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर आपण स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे मी गणपती बाप्पाला स्थान देत आहे। त्यासाठी इथे मी अक्षदा टाकलेल्या आहे, त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती तिथे स्थापित करायची आहे। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू लावून आपण पूजा करून घ्यायची आहे। पूजा करून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असा म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि आता त्यानंतर इथे मी गणपती बाप्पाला विडा दिलेला आहे। आता गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला घटस्थापनेच्या आधी मंगल कलशाची स्थापना करायची आहे। पहा, मंगल कलश हा आपल्या कुलदेवीचं प्रतीक असतो, तेव्हा आपल्याला मंगल कलश हा जरूर स्थापित करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एक तांब्या भरून घेतलेला आहे आणि तांब्याच्या कंठाला मी रक्षासूत्र सुद्धा बांधून घेतलेलं आहे। त्यानंतर असं मी सेपरेट थोडंसं वाटीमध्ये कुंकू काढून त्याने स्वस्तिक बनवून घेत आहे। तर इथे स्वस्तिक बनवण्यासाठी तुम्ही असे सेपरेटच कुंकू तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आपण जे कलशामध्ये जे पाणी घेतो तर त्यामध्ये आपल्याला कधीच बोट बुडायचं नसतं, कारण त्या पाण्याला जर नखाचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध होऊन जातं। त्यामुळे तुम्ही कधी पण स्वस्तिक बनवायचं असेल तर असं सेपरेट तुम्ही मिक्स करून घ्यायचं, किंवा तुम्ही सेपरेट भांड्यामध्ये पाणी घेऊन सुद्धा तुम्ही स्वस्तिक बनवू शकता।
त्यानंतर बघा मी इथे स्वस्तिक काढल्यानंतर 2 साईडने रिद्धी-सिद्धीच्या 4 रेषा ओढायच्या असतात आणि त्यानंतर 5 रेषा तुम्हाला साईडला ओढून घ्यायच्या असतात. आता त्यानंतर आपल्याला कलशामध्ये 1 नाणं, सुपारी, हळकुंड, अक्षदा आणि हळदी कुंकू आपल्याला कलशामध्ये वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे विड्याची पाने घ्यायची आहे. तर मंगल कलशाची स्थापनेसाठी आपल्याला इथे 5 विड्याची पाने लागणार आहेत. तर इथे मी मंगल कलशामध्ये विड्याची पाने ठेवून घेणार आहे. मात्र यामध्ये आपल्याला फूल टाकायचं नाही आहे, कारण बघा आपण हा मंगल कलश 9 दिवसांसाठी स्थापित करणार असतो आणि फूल जर जास्त दिवस पाण्यामध्ये राहिलं तर ते खराब होऊन जातं आणि कलशातलं पाणीसुद्धा खराब होतं. त्यामुळे आपल्याला कलशामध्ये फूल टाकायचं नाही. तर त्यानंतर इथे मी नारळाला असं कुंकू लावून घेत आहे, कारण हा मंगल कलश आपण आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून आपण स्थापित करत असतो. त्यासाठी इथे मी नारळाला कुंकू लावून आणि कलावा बांधून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे माझ्याकडे देवी आईचा मुकुट आहे. बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करतो, तर तेव्हा मी आणलेला आहे आणि इथे आपण कुलदेवीचं प्रतीक म्हणून मंगल कलश स्थापन करत आहोत. त्यामुळे इथे मी कलशाला मुकुट घालणार आहे. तर मी आता मुकुट बांधून घेते. मुकुट बांधून झाल्यानंतर आता आपण कलशाला स्थान द्यायचं आहे. त्यासाठी इथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे. मंगल कलशाला आपण स्थान देत आहोत. तर इथे तुम्ही मंगल कलशाखाली तांदळाने स्वस्तिकसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही इथे अष्टदल कमलसुद्धा काढू शकता. पण इथे मी तांदूळ असेच ठेवलेले आहे. आता त्यावरती हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्यावर मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की फक्त मुकुटच घातलेला आहे तरी देवी आईचं रूप किती खुलून दिसत आहे. आता इथे मी देवी आईला चुनरीसुद्धा ओढून घेतलेली आहे. तर बघा असं वाटतं की साक्षात देवी आईचं रूप, देवी आईच आपल्या घरामध्ये स्थापित झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला देवी आईला सजवून घ्यायचं आहे. पहा किती छान असं रूप देवी आईचं दिसत आहे आणि किती प्रसन्न वाटतं जेव्हा आपण अशी सजावट करतो. आता मंगल कलशाच्या स्थापनेनंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर त्यासाठी इथे मी थोडीशी माती घेतलेली आहे. घटस्थापनेसाठी आपल्याला मातीतले मोठे मोठे खडे काढून घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे ऑलरेडीच खूप बारीक माती आहे तर अशा मातीमध्ये धन हे चांगलं उगवत नाही. तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाळू मिक्स करू शकता आणि जर मातीमध्ये खूपच खडे असतील मोठे मोठे तर तुम्ही ते मोठे मोठे खडे काढून घ्यायचे आहे. आता इथे मी हे सर्व मिक्स असं धान्य घेतलेलं आहे आणि हे मी आयतच पाकिट भेटतं तर ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे गहू मिक्स केलेले आहेत. तर आपल्याला हे सर्व धान्य असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा हे धान्य मिक्स करताना जर माती कोरडी असेल तर खूप छान प्रकारे मिक्स होतं आणि जर माती ओली असेल तर धान्य चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही. तेव्हा घट स्थापनेसाठी तुम्ही माती ही कोरडीच घ्या आणि जर ओली माती असेल तर ती आधीच थोडीशी सुकायला ठेवा. तर इथे मी घटस्थापनेसाठी थोड्याशा अक्षदा बनवून घेतलेल्या आहेत आणि घटस्थापनेसाठी आपल्याला इथे घटाला स्थान द्यायचं आहे. तर असे तुम्ही तांदूळाने एक तर स्वस्तिक बनवू शकता किंवा असे गोलाकार आकारामध्ये सुद्धा तांदूळ ठेवले तरी सुद्धा चालतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घटाखाली स्वस्तिक बनवू शकता किंवा तुम्ही इथे अष्टदल कमलसुद्धा इथे तुम्ही बनवू शकता. बघा फक्त भाव महत्त्वाचा असतो. मनी भाव तिथे देव. तर त्यानंतर इथे मी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर मी आता घटस्थापना करणार आहे. तर इथे मी घट स्वच्छ धुवून त्याला कलावा बांधून घेतलेला आहे. आता इथे मी घट बसवण्यासाठी एक ताट घेतले. तर त्यावर मी एक केळीचं पानसुद्धा ठेवणार आहे आणि त्यावर घट बसवणार आहे. पहा ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही घट बसवू शकता. तर कुणी टोपलीमध्ये घट बसवतं, तर कुणी ताटामध्ये, तर कुणी फक्त असंच केळीच्या पानावरती
घट बसवतात, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घट बसवू शकता. आता ताट भरून घेतल्यानंतर इथे मी घट हा ठेवून घेत आहे आणि घट आपल्याला हा एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, कारण 9 दिवस आपल्याला हा घट परत हलवता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित सेट करून त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर घटामध्ये एक नाणं, एक सुपारी, एक हळकुंड आणि अक्षदा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर घटामध्ये आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची असतात. तर बघा, कुणी यामध्ये नारळ ठेवतो, पण आमच्याकडे घटामध्ये फक्त विड्याची पानेच ठेवली जातात, नारळ ठेवत नाही. जशी तुमच्याकडे पद्धत असेल, तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही इथे घटस्थापना करायची आहे. त्यानंतर बघा, आपण आधीच घटामध्ये पाणी ओतल्यामुळे आता घट ओला झाला आहे. त्यामुळे घटाला हळदी कुंकू हे सहज चिटकतं. त्यामुळे इथे मी कुंकवाच्या आणि हळदीच्या रेषा काढून घेतल्या आहे. त्यानंतर आपण एक घटाला फूल अर्पण करायचं आणि इथे मी देवी आईलासुद्धा फुलं अर्पण केलेली आहेत. आता घटाभोवती थोडीशी सजावट म्हणून मी इथे थोडीशी फुलं ठेवली आणि त्यालाच असं गुलाबाच्या पाकळ्यांनी थोडंसं डेकोरेट करत आहे, म्हणजे खूप छान दिसतं. त्यानंतर इथे मी देवी आईला हळदी कुंकू लावून घेतलं. आता आपल्याला इथे घटाला घालण्यासाठी माळ बनवायची आहे. तर आमच्याकडे पहिली माळ ही विड्याच्या पानांचीच बनवली जाते आणि त्यासाठी असा 1.25 हात धागा घेतला जातो. तर माळ बनवण्यासाठी आपण इथे लाल पिवळ्या धाग्याचाच वापर करणार आहोत आणि व्हिडिओमध्ये बघा दाखवल्याप्रमाणे अशी गाठ मारूनच आपल्याला 9 पानांची माळ बनवायची असते. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, मी विड्याच्या पानांची माळ बनवून घेतली आणि मी आता घटाला माळ घातली. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपण मंगल कलशाची सुद्धा स्थापना करून घेतली. त्यानंतर आपण घट बसवला. आता बघा, ज्यांच्याकडे देवीचे टाक असतील तर बघा, तुम्हाला इथेच देवीचे टाक हे पूजावे लागतात. आमच्याकडे जिथे घट बसतो तिथेच आपले देवाचे टाक पूजले जातात. तर माझ्याकडे देवीचा टाक नाही आहे, तर कुलदेवीचा फोटो आहे. तर मी इथे कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे आणि माझ्याकडे देवीचा टाक नाही, म्हणून मी इथे देवी स्वरूप 5 कवड्या पूजलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे विड्याच्या पानावरती 5 कवड्या ठेवून त्यांची पूजा केलेली आहे. तर कवड्या ह्या देवी स्वरूप असतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे की ज्यांच्याकडे देवीचा टाक नाही, परंतु देवीची सेवा व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडून आपल्या कुलदेवीची ही सेवा व्हायलाच पाहिजे. जर आपल्याकडं टाक नाही तरी पण आपण घट बसवू शकतो. पण त्यांना, म्हणजे आमच्याकडे अशी प्रथा आहे की ज्यांना घट बसवायचा आहे पण त्यांच्याकडे टाक नाही आहे, तर त्यांनी अशी 5 कवड्या ठेवून त्यांची पूजा करून घट बसवला तरीसुद्धा चालतो. किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवूनसुद्धा तुम्ही घट बसवू शकता. आता इथे मी घट बसवून झाल्यानंतर समोर थोडीशी रांगोळी काढून घेतली, कारण बघा, रांगोळीशिवाय पूजा ही अपूर्णच वाटते आणि खूप सुशोभितसुद्धा दिसतं. आता पूजा झाल्यानंतर इथे मी एक तुपाच्या फुलवातीचा एक दिवा बनवून घेतलेला आहे. याने आपण देवी आईची आरती करणार आहोत. तर बघा, शास्त्रानुसार देवाची आरती ही आपण तुपाच्या दिव्यानेच केली पाहिजे आणि कुठलीही देवीदेवतांची आरती करताना घंटीही घ्यायची असते. घंटीशिवाय देवांची आरती ही अपूर्ण असते. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपली संपूर्ण पूजा झालेली आहे. आता तुम्ही फक्त देवी आईला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर बघा, पहिल्या दिवशी तुपाचा नैवेद्य आहे, तर तुम्ही तुपामध्ये कुठलाही पदार्थ बनवून देवी आईला तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही देवी आईचा मंत्रजपसुद्धा करू शकता. मंत्रजप केल्याने आपल्या जीवनातील कष्ट हरून सुख आणि समृद्धी आपल्या जीवनामध्ये येते. तर बघा, तुम्ही इथे एक मंत्रसुद्धा म्हणू शकता. तर तो मंत्र मी तुम्हाला इथे सांगते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बघा, तुम्ही हा सुद्धा एक मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही 99 मंत्रसुद्धा इथे म्हणू शकता.
जो मंत्र तुम्हाला सोपा वाटतो तो तुम्ही म्हणू शकता. बघा, देव फक्त आपल्या भक्तीचा भुकेलेला असतो. आपल्या मनामध्ये श्रद्धा हवी आणि विश्वास हवा आणि फक्त खऱ्या मनाने देवाची सेवा करा, म्हणजेच बघा नक्कीच आपल्याला फळ मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला माझी घटस्थापनेची पूजा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.